जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, कमेंट्स करायचे राहू दे, लाईक्स करायचे राहू दे, पण व्हिडिओ आहे तो शेअर नक्की करा, कारण की सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जसं की व्हॉट्सअपमध्ये आता नवीन पद्धतीचा स्कॅम सुरू झाला आहे। जसं की व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला एखादा व्यक्ती कॉल करतो व्हॉट्सअपच्या कंपनीकडून आणि तुम्हाला सांगतात की अशा पद्धतीने सेटिंग जर तुमच्या व्हॉट्सअपमध्ये असेल तर तुम्ही इतके अमाउंट जिंकला आहात आणि हे अमाउंट जर हवे असेल तर हे सेटिंगमध्ये जाऊन हा OTP फिलअप करा आणि तुमची जी काही अमाउंट आहे ती तुम्हाला सेंड करेल। अशा पद्धतीचा कॉल येतो, मला सुद्धा आलता कालच, म्हणूनच मी व्हिडिओ केला। आणि बरेचशांसोबत जी काही अशा पद्धतीने स्कॅम घडू शकतो, कारण की त्यांना हे टेक्नॉलॉजी माहितीच माहीत नसते की बाबाने हे सेटिंग कशासाठी असतं, व्हॉट्सअपमध्ये OTP टाकल्याने काय होतं, बऱ्याचशा जणांना माहिती नसतं। मला कॉल आलता पण मला माहीत झालं लगेच त्यांनी सांगितल्या पद्धतीने मी प्रोसेस केली, पण मला लगेच गेल्या आत मला माहीत झालं की बाबा हा स्कॅम आहे। तर तुम्ही यात फसू नये त्यासाठी मी व्हिडिओ केला। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर आणि सगळं काही डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। इथून पुढला जो व्हिडिओ आहे तो विदाऊट स्किप करता पहा आणि एकदम छोटा व्हिडिओ आहे। आणि बरेचसे जण म्हणतील बाबांनो हे आम्हाला सेटिंग माहिती आहे, हे बरेचशा जणांना हे सेटिंग माहिती नाही, 99% लोकांना। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचं व्हॉट्सअप हॅक होण्यापासून वाचवायचं असेल आणि तुमच्यासोबत जर फ्रॉड होण्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्स करा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर। सगळ्यात पहिले तर काय करायचं, व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्या। जसं की मला सगळ्यात पहिले सांगतो एक कॉल आला आणि त्यांनी काय सांगितलं की तुमचं व्हॉट्सअप ओपन करून घ्या। त्याच मी प्रोसेसिंग तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून मला सांगितलं, त्यांनी कंपनीकडे कॉल केला, या गोष्टी सांगितल्या। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कॉल येतो, त्यानंतर तुम्हाला सांगतात की व्हॉट्सअप ओपन करा, त्यानंतर इथे 3 लाईन्स दिसतात तुम्हाला बघू शकता, त्या 3 लाईनवर क्लिक करा म्हणतात। त्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो लिंक डिव्हाइसचा। बऱ्याचशा जणांना माहिती असेल लिंक डिव्हाइस म्हणजे काय, त्यावर क्लिक करून घ्या। लिंक डिव्हाइस म्हणजे काय, तुमचं डिव्हाइस कुठे लिंक आहे का नाही, हे बऱ्याचशा जणांना गोष्टी माहिती आहे की आपलं व्हॉट्सअप हॅक आहे का नाही, हे आपण यातून माहिती करून घेऊ शकतो। पण त्यांनी नवीन पद्धत कशी काढली बघू शकता। ज्यावेळेस तुम्ही लिंक डिव्हाइसवर क्लिक करता त्यावेळेस ते काय म्हणतात, त्यानंतर तिथे एक ऑप्शन आहे लिंक डिव्हाइसचा, तर ते म्हणतात त्यावर क्लिक करा। ज्यावेळेस तुम्ही लिंक डिव्हाइसवर क्लिक करता त्यावेळेस इथे यूज द मोबाईल डाटा किंवा तुम्ही कॅन्सल करू शकता। मी इथून जे की माझा यूज द मोबाईल डाटा आहे तो ऑन करून घेतो आणि त्यानंतर यूज द मोबाईल डाटावर क्लिक करून येथून तुमच्या मोबाईलचा जे की पॅटर्न आहे तो तुम्हाला टाकायला होतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे खाली बघू शकता, इथे एक तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, बघू शकता इथे दिसत असेल, त्यावर क्लिक करून घ्या। ज्यावेळेस तुम्ही त्यावर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येतो, बघू शकता अशा पद्धतीने। ओके, ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस येतो, इथे बघू शकता जी की कोड टाकायचा आहे। ज्यावेळेस तो व्यक्ती काय सांगतो की इथे तुम्हाला एक कोड टाकायचा, जो कोड आला आहे तो कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय करणार आणि त्यानंतर तुमची जी रक्कम आहे ती आम्ही तुमच्या अकाउंटमध्ये सेंड करणार। पण सर्वात मोठा स्कॅम इथेच आहे। तुम्हाला माहिती होतं का हे सेटिंग बाबाने इथे OTP टाकल्यानंतर व्हॉट्सअप आहे ते दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लॉगिंग होतं का नाही, हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। 99% लोकांना माहीत नव्हतं की इथे OTP टाकल्यानंतर जी की OTP आहे, अशा पद्धतीने OTP टाकल्यानंतर इथे आपलं व्हॉट्सअप आहे ते दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये लॉगिंग होतं, हे माहीतच नाही बऱ्याचशा जणांना, त्यामुळेच ते स्कॅम होतो। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, व्हॉट्सअप कधीसुद्धा असं फोन करत नाही कोणाला कंपनी, कधीसुद्धा ती जी की व्हॉट्सअपची टीम आहे ती तुम्हाला मेसेज मेल करते, पण कधीसुद्धा व्हॉट्सअपची टीम आहे ते तुम्हाला कॉल म्हणा आणि ती मेल पण करत नाहीत। काही कारणास्तव तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं असेल तरच मेल करतात। जी की फ्रॉड करणारे व्यक्ती आहे ते काय करतात की सांगतात तुम्हाला इथे अशा पद्धतीने OTP सांगतात, तो OTP तुम्ही एकदा टाकल्यानंतर जो की तुमचं हे व्हॉट्सअप आहे त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये लॉगिंग होतं। ज्या व्यक्तीने तुम्हाला OTP सांगितलं म्हणजे स्कॅमरच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप लॉगिंग होतो आणि लगेच तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होतं, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे कोणीसुद्धा तुम्हाला कॉल केल्यानंतर डायरेक्ट कॉल आहे तो कट करा, त्यांचं काहीसुद्धा ऐकू नका आणि असे कधीसुद्धा लॉटरी लागत नाही की तुम्हाला बाबाने इथं अशा पद्धतीने कोड टाका, व्हेरीफाय करा, ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो अजिबात होत नसतात व्हॉट्सअपवर। तुमचं व्हॉट्सअप जर सेफ ठेवायचं असेल तर तुम्हाला कॉल आल्यानंतर ह्या असल्या गोष्टी करू नका। मला कॉल आला तर मी इथेवर आलो, पण मला ह्या गोष्टी माहिती होती की बाबा मी टेकचे व्हिडिओज तुम्हाला सांगतो माहिती देतो, त्यामुळे मला हे माहिती होती की बाबा इथे जर आपण कोड टाकल्यानंतर आपलं व्हॉट्सअप आहे ते हॅक होणार आहे, ह्या गोष्टी मला माहिती होती, त्यामुळे मी वाचलो। त्यामुळे सांगतो तुम्हाला हा व्हिडिओ आहे तो शेअर प्रत्येकाने जितका शेअर होईल तितका शेअर करा, कारण की बऱ्याचशा जणांची जी की व्हॉट्सअप आहे ते हॅक होत आहे। जर तुमचं हॅक झालं तर तुम्हाला सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, समजा तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं आहे, कोणी लॉगिन केलं तर तुम्हाला एक सांगतो काय करायचं, डायरेक्ट इंस्टाग्राम आहे तुमचं ओपन करून घ्यायचं, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे। आणि दुसरा कोणताही व्यक्ती तुम्हाला सांगत नाही, इंस्टाग्राम असेल ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर ही आपली आयडी आहे बघू शकता टेक बॉय, ह्या आयडीला सगळ्यात पहिले तर तुम्हाला फॉलो करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता ह्या आयडीला आपल्या इथनं तर फॉलो करून घ्यायचा आहे। फॉलो केल्यानंतर काय करायचा, इथे तुम्ही मला डायरेक्ट आहे तो मेसेज करायचा की माझ्यासोबत अशा पद्धतीने फ्रॉड झाला आहे, माझी आयडी आहे ती अशा पद्धतीतून बॅन झाली आहे किंवा मला ही सेटिंग समजलं नाही, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत मी इथे रिप्लाय देईन। आणि असा कोणता सुद्धा यूट्यूबर करत नाही मी, कारण की तुम्हा सर्वांना जे की मराठी क्रिएटर्स आहेत किंवा कोण असेल त्यांना मी इथून रिप्लाय देतो। त्यामुळे तुम्हाला सांगतो इथे जायचं आहे, या आयडीला फॉलो करायचा आणि इथून मला मेसेज करायचा आणि आपल्या रेग्युलर रील्ससुद्धा असतात, कारण की काही गोष्टी वेळेस मी यूट्यूबवर सांगत नाही पण इथे मी रील्सच्या माध्यमातून इथे अपलोड करत असतो आणि आपल्या रील्ससुद्धा इथे अपलोड असतात।
हाय वोज आज तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने व्हॉट्सअपवरचा स्कॅम सुरू झाला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ तो शेअर ही नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।